अकोल्यातील मुख्य बाजारपेठेत रविकांत तुपकरांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनाकडून सरकारच्या विरोधात आंदोलन. शेतमालाला हमीभाव मिळत नसल्यामुळे सरकार शेतकऱ्यांची लूट करते असा आरोप. उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी. आळ्या आणि किड्या असलेलं राशन दिवाळीमध्ये नागरिकांना वाटप करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार. नांदेडच्या हातगाव तालुक्यातील उंचाळा गावात उघडकीस आला. स्वस्त धान्य दुकानातून नागरिकांना निकृष्ट दर्जाचं रेशन पुरवलं जात असल्याचा आरोप. कोल्हापुरात बहिणीला आणि भाच्याला घेऊन दिवाळीची खरेदी करण्यासाठी गेले असता दुचाकीचा ट्रकला धडक बसून झाला अपघात. यामध्ये तिघेही मृत्युमुखी. कळवणच्या अभोणा गावामध्ये मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला. मोकाट कुत्र्यांनी 7 नागरिकांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये लहान मुलांचा आणि महिलांचाही समावेश. ऐन दिवाळीच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर हे हत्येच्या घटनेनं हादरले. 2 मित्रांनी मिळून एका मित्राचा निर्गुणपणे खून केलाय. हत्येचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीमध्ये कैद. मुकुंदवाडी पोलिसांनी हत्या करणाऱ्या 2 आरोपींना घेतलं ताब्यात. अवघ्या 1 तासाच्या पावसानं बदलापूर पूर्व भागातील मच्छी मार्केट परिसरात आणि दुकानांमध्ये शिरलं पाणी. जवळजवळ 101 मिलीमीटर पावसाची नोंद. वर्ध्यामध्ये शॉर्ट सर्किटनं लागली आग. UCN केबल नेटवर्क कार्यालय जळून खाक. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. यवतमाळ तहसील कार्यालयासमोर ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी चटणी भाकर खाऊन केलं आंदोलन. सरकारनं कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण न केल्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारविरोधात असंतोष व्यक्त केला. लातूर शहरातील गजबजलेल्या गंजगोलाई परिसरात असलेल्या 2 हॉटेल व्यावसायिकांमध्ये हाणामारी. एकानं दुसऱ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला तर आणखी एकाला लाथाबुक्क्याने मारहाण. हल्ल्याची घटना संपूर्णपणे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.